नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या खास जीवनखाणीच्या प्रवासात। पण आधी एक छोट वचन, आजची ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल, कारण त्यात आहे एक गुप्त संदेश जो तुमच्या मनात खोलवर घर करेल। सत अपयश येतने, मेहनत करूनही यश दुरावतने, मग या गोष्टीतला ट्विस्ट तुमचं आयुष्य बदलू शकतो। वाचा शेवटपर्यंत। राज नावाचा एक तरुण शहरात शिक्षण घेण्यासाठी आपल्या खेड्यातून आला होता। मेहनतीने अभ्यास केला, पण परीक्षेत सत अपयश। घरच्यांचा दबाव, मनाची घालमेल आणि निराशा हे सगळं त्याच्या जीवनात सतत चालू होतं। एका रात्री थकून भागून तो मंदिरात गेला। तिथे त्याला एक साधू भेटला। तेच होते श्री स्वामी समर्थांचे भक्त। साधूने त्याला शांतपणे विचारलं, तू देवावर विश्वास ठेवतोस का? राज म्हणाला, माझी श्रद्धा आहे, पण यश येत नाही। तेव्हा साधूंनी फक्त एवढंच सांगितलं, स्वामी समर्थ म्हणतात, कर्म करत रहा, अपेक्षा न करता। यश उशिरा का होईना, पण मिळेल। तू श्रद्धा, संयम आणि सातत्य यांच्यावर विश्वास ठेव। राजने त्या दिवसापासून 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं। दैनंदिन जप, श्री स्वामी समर्थ, निरंतर अभ्यास आणि मेहनत, तक्रारीऐवजी कृतज्ञता। 1 वर्ष उलटं, पण अजून यश नाही। राज हळूहळू संयम गमावतो आणि शेवटची वेळ येते, तो स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर साष्टांग दंडवत घालतो आणि म्हणतो, जर तू असलास तर आता काहीतरी दाखव। त्या आठवड्यातच राजला एका स्पर्धा परीक्षेत अनपेक्षित यश मिळतं। जेव्हा सगळं संपतन्य असं वाटतं, तेव्हाच ख्या श्रद्धेचा परिणाम दिसतो। स्वामी समर्थ सांगतात, श्रद्धा आणि सबुरी ठेव, यश थांबतं, हरवत नाही। जर तुम्ही स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहिला, यश अट आहे। तुमचे यश अजूनही दूर वाटतं तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि या विचारांना आपल्या जीवनात उतरवा। ही गोष्ट शेअर करा आणि एखाद्याला नवा विश्वास द्या। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।